कैलाश आणि त्याने डेडिकेट केले आहे प्रकाश यांना. शिवभक्त विजयजी गोगावले साहेब यांच्या शुभास्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी चांगला स्टॉप राहिलाय, पंचांनी थोडा वेळ घेतलाय, निर्णय काय असेल. हा चौकार येतोय आणि खऱ्या अर्थानं प्रत्युष गोरेश इलेव्हन या संघाच्या धावफलकामधील पहिली बाउंड्री. रेटरे गावचा बकासूर ज्या नावाने ओळख प्राप्त केलेला खेळाडू अजित याच्या बॅटमधून आले. धावफलक पुढे पोहोचते 6. शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू उभा राहिलाय, उंच गेलाय आणि चुकी होते अजितच्या बॅटमधून. विकेट. टिपिकल संजय जाधव, खूप चांगले यष्टीरक्षक आहेत, ते चुकी करणार नाहीयेत. अजित बॅक टू दी डगआउट, त्याच्या बॅटमधून आला फक्त 6 धावा. अजित बाद झालाय आणि इन ॲट नंबर 3 वरती सूरज हिटमॅन ओपनिंगला येतो, परंतु कालच्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली राहिली नाही. आज खूप संघाचा विश्वास आहे. कॅप्टन राहुल बाईट झाली ज्यावेळेस टॉस का बॉस मध्ये, त्यावेळेस बोलला की हिटमॅनचं चालणं खूप गरजेचं आहे आणि आज तो संधी पण आहे आणि योग पण आलाय. बडे मंच का सरपंच हिटमॅन मैदानात. राजू चौकारानंतर यश मिळवलंय. पुढचा बॉल येतो राजू यांचा. थोडं स्पीडअप ठेवायचंय. चांगला फटका. शॉर्ट ऑन पूल पाहायला मिळाला. बीट केलंय स्क्वेअर लेगला. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स 2 बाउन्स अलॉंग द ग्राउंड. चेंडू होतोय फरार. 4 रन्स. चौकार. धावा धावफलकावरती. पहिल्याच चौकाराने हे खातं उघडले. ओ शॉर्ट ऑन पूल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. हुक झालाय चेंडू. चेंडू पुन्हा एकदा जातोय बॅकवर्ड रिजनला. 1 बाउन्स 2 बाउन्स आणखीन एक. बॅक टू बॅक चौके पे चौका हिटमॅनच्या बॅट मधून. धावफलक पोचतं या चौकाराच्या मदतीने 14. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 चौकार आलेत. चांगली सुरुवात. दोन्ही बाजूला जर पाहिले गेले तर चांगली सुरुवात राहिली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शेवटचा बॉल असेल इथे जर डॉट बॉल आला तर ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्स राहील राजू यांचा. एक विकेट त्यांच्या खात्यावरती. रेटरेगावचा बकासूर अजित त्याला बाद करण्यात यश आलं. चांगला झेल. शेवटचा बॉल फर्स्ट ओव्हर. पुन्हा एकदा यावेळेस शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. बॉडी लाईन अटॅक ठेवला. शेवटचा चेंडू येतोय डॉट आणि पहिल्या षटकाखेरीज प्रत्युष गोरेश इलेव्हन या संघाचा धावफलक पोहोचलाय 14 आणि 1 गडी बाद अजित डगआउट मध्ये. अनिल यांचा पहिलाच बॉल मिस टाइम झालाय. राहुलच ही कॅच आणि हो चांगला झेल. तुषार आहे खूप हुशार. चांगलं जजमेंट. बिग विकेट. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिले अनिलने. राहुल 0 वर बाद.
अजिताला सलामीला चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्याची महत्त्वाची विकेट राजू यांनी प्राप्त केली. त्यानंतर अनिल आले, अनुभवाचा वापर आणि राहुल कॅप्टनला त्यांनी बाद केलाय. जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर ADK चॅम्पियन्स या संघाने पुनरागमन केलंय ही मोठी विकेट घेऊन. राहुल दळवी आलाय इनेट नंबर 4 वरती. हलक्या हाताने मात्र दिशा दिले, गॅपला पाहून चेंडू जातोय डीप पॉइंटला. थोडंसं फंबल पाहायला मिळालं, परंतु लगेच रिकव्हर केला. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 16 याकडे वरती. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर फटका खेळला होता. सेन्सेबल क्रिकेट राहुलच्या माध्यमातून. शांत संयमी खेळणं गरजेचं आहे. 2 विकेट गेलेत, या विचारानेच दोन्ही फलंदाज खेळतायत. खूप उंच गेलाय चेंडू, लांबी किती असेल? लांबी पण तितकी नव्हती. पुढ्यात चेंडू पडला होता. सूर्यप्रकाशाचा थोडासा प्रादुर्भाव. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. 4 रन्स. मिस टाइम जरूर झाला होता राहुलच्या बॅटमधून, परंतु निश्चित स्वरूपात स्क्वेअर लेगची बाउंड्री क्लिअर करतोय चेंडू. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचतोय 20 या आकड्यावरती. 20. थोडं स्पीडअप ठेवायचं आहे, विनंती असेल माझी, खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. स्विच खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू. यावेळेस जास्त उसळी नव्हती या चेंडूवरती. पडल्यानंतर सबमरीन राहतोय. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. आणि प्रत्येक डॉट बॉलची कहाणी वेगळी असते, कारण की डॉट बॉल कोणत्या क्षणाला येतोय, कारण की या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला होता. अनिलचा कमबॅक. पुन्हा एकदा खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत. आणखीन एक चांगला बॉल. यावेळेस अतिरिक्त बाउन्स होता चेंडूवरती. शोल्डर लेवलला निघून जातोय संजय जाधव यांच्या दस्तान्यामध्ये. बॅक टू बॅक दुसरा डॉट अनिल यांचा. हा पटका चांगला आहे, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला फेकून दिला. मिड विकेट, सीमारेषा बाहेर. वावराच्या पड्याल षटकार. ओव्हरऑल जर पाहिलं गेलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14. 1 विकेट अजितची. त्यानंतरचं दुसरं षटक अनिल, एक अनुभवी गोलंदाज, 12 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 विकेट आली, 2 गडी बाद आणि 26 धावा. प्रत्युष गोरेश 11 या संघाचे आपण पाहतोय धावफलकावरती. शशी आलेत. उदगिरी गावचा सचिन. तिसरं षटक घेऊन सचिन प्रगतीपथावर. वाईडिश लाईनला यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. खराब चेंडू. 1 धाव धावून कंप्लीट केली जाते. यष्टी रक्षकांच्या देखील आतापासून खूप लांब. वाईड +1. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचते 28-28. हिटमॅन जो 2 चेंडू खेळला आहेत, 8 धावेवरती खेळतोय, परंतु राहुलने देखील चांगली खेळी केली. त्याच्या बॅटमधून 12 धावा आलेत. सचिन एक लीगल डिलिव्हरी पहिल्यांदा हाताळण्याचा प्रयत्न करतोय. फुल टॉस डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे गॉपचा. 1 बाउन्स, चांगला थांबवला चेंडू आणि सरप्राईज केलं खऱ्या अर्थाने, कारण की ज्यावेळेस त्याने जंप मारली होती त्यावेळेस लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक गेला, त्याने चेंडू तिथे त्याला साथ दिली आणि निश्चित स्वरूपात 2 धावा वाचवल्या.
हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळला. वन बाउन्स जाईल त्याच्या डोक्यावरून. मस्तक पेसर दस्तक. वन बाउन्स बाउंड्री क्लिअर करेल. चौकार. चौतीस. राहुल कमाल बेमिसाल. राहुल प्रति 2 चेंडू नंतर मोठी हिट मारण्याची ताकद ठेवतोय राहुल. राहुल दळवी चांगला खेळाडू आहे. या वर्षीचा हंगाम देखील त्याने गाजवलाय. हलक्या त्याने पुश केलाय. गॅपला पाहून चेंडू जातो डीपला. कव्हर प्रोटेक्शन आहे. एक धाव येते आणि एका धावेवरती समाधानी मानावी लागेल. स्ट्राईक वरती असेल हिटमॅन. हिटमॅन 2 चेंडू 8 धावा. बडे मंच का सरपंच. परंतु आज खेळावं लागेल. महत्वपूर्ण मॅच आहे. काल परफॉर्मन्स राहिलेला नाहीये. एसटीपीएल ची कहाणी है जो सबको सुनानी है. ओ 2 पावलं पुढे आलाय. डाऊन द ट्रॅक. शॉट ऑफ द डे गोज टू दी लॉन्ग एंड लॉन्ग बिग. दुसरे टेर पे मारा है. भेजा है हिटमॅनच्या बॅट मधून. शॉट ऑन पुलचा षटकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. 3 चेंडू खेळले. 3 चेंडूवरती मोठ्या हिट मारलेत. ऑटो बॅटिंग. ओ डाऊन द ग्राउंड. दिस इज अ फेवरेट स्ट्रोक ऑफ द हिटमॅन. थोडस बॉल रिकव्हर करण्याचा प्रयत्न. हो थांबवलाय. राहुल संधी स्वतःकडे ठेवतोय. बॅक टू दी बॉलर खेळा होता. चेंडू गोज टू दी डीप अँड वेल स्टॉप. एक धाव येते. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे पोहोचते 42. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. मिस्टर सचिन. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. हाय अँड व्होल्टेज फटका. 2 फिल्डर देअर बट दोघांना भेदून चिरून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. पंचांचं बोट आकाशाकडे. षटकार. तीन षटकानंतर धावफलक जर पाहिलं पृथ्वीश गोरेश 11 या संघाचं पोहोचलंय 48. हिटमॅनच्या बॅट मधून 13 धावा आणि राहुलच्या बॅट मधून जर पाहिलं गेलं तर 23 धावा आलेत आणि श्रीकांत आलाय शेवटचं षटक घेऊन. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. टॉस का बॉस मध्ये यश 11 आणि लक्ष्मण 11 बोथ दी कॅप्टन्स. वेलकम टू दी टॉस का बॉस. श्रीकांत. श्रीकांतचा पहिलाच बॉल. पॅडल स्वीपचा फटका. हा एक येतोय. आणखीन एक. मिड विकेट सीमा रेषा बाहेर. राहुलच्या बॅट मधून. क्षमा असावी. सूरजच्या बॅट मधून हा चौकार येतोय. धावफलक पोहोचलाय 52 या आकड्यावरती. अबो 60 जाण्याचा प्रयत्न राहील. कॅप्टन बोलला होता. फर्स्ट विकेट लवकर गेले होते. बॅकफुटला जाऊन हा पंच केलाय. ओह सुरेख फटका. अतिशय वेगाने रॉकेट. हिटमॅनच्या बॅट मधून आणखीन एक धडाकेदार चौकार. सात चेंडू 23 धावांची खेळी. अप्रतिम बॅटिंग. आणि राहुल 10 चेंडू 30 वरती घेतोय. 2 विकेट लवकर गेल्या होत्या परंतु पार्टनरशिप बिल्डअप केले. एक्सिलेंट बॅटिंग. इनिंग्स बिल्डअप केले. वेल परफॉर्म बाय द हिटमॅन सूरज. 7 चेंडूवरती धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत 23. चला थोडं स्पीडअप ठेवूया. श्रीकांत. बॅक टू बॅक 2 बाउंड्री आलेत. फुल टॉस बॉल. आणखीन एक अलॉंग द ग्राउंड खेळाय. अतिशय वेगाने चेंडू जातोय डीपला. पहिली धाव वेगाने. दुसरीचा प्रयत्न राहील का.
दोन धाव घेण्याचा प्रयत्न, यावेळेस चुकी होते ती म्हणजे यष्टी रक्षक संजय यांच्याकडून. धावत जाऊन चेंडू जर लावला असता ओमकार सर, नक्कीच इथे विकेट आली असती हिटमॅनची. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पुढे पोहोचेल 58. पहिल्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक बाउंड्री आल्या आणि त्यानंतर हा कमबॅक राहिलाय श्रीकांतचा. पुढचा बॉल, चौथा चेंडू येतोय श्रीकांत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू खूप उंच गेला, लॉंग स्टॉप, रिजनला चांगला झेल, विकेट. हिटमॅन बाद. 8 चेंडू 25 धावावरती तो परततोय तंबूच्या दिशेने, परंतु एक फ्लाइंग स्टार्ट दिले, इनिंग्स बिल्ड केले आणि धावा खऱ्या अर्थानं धावफलकावरती जोडून मैदानाच्या बाहेर येतोय. त्याला नवीन बॅट्समन थोडं स्पीडअप मध्ये जायचंय दादा, विनंती असेल. जाऊयात आपण. या इनिंग्स नंतर टॉस केला जाईल. मी कॉल देऊन ठेवतोय. H11 आणि लक्ष्मण 11चे कर्णधार टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. तिथे तुमच्यासोबत जोडले जातील आशिष शेलार सर. माफ करा, आशिष चोरगे सर तुमच्यासोबत जोडले जातील. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय, परंतु निश्चित स्वरूपात सर्कल क्लिअर करतोय चेंडू आणि चेंडू जातोय डीपला. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न राहिला इथे, पाठीमागे येऊन आपल्याला सेफ ठेवलं असतं. विकेट येते रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज आल्या पावलाने माघारी जातोय. 1 धाव त्याच्या बॅटमधून येते. धावफलक पुढे पोहोचतोय एका धावेच्या मदतीने 59. ज्या पद्धतीने हिटमॅन आल्या सुरुवात केली, जो त्याची खेळी आहे त्या खेळीनुसार त्याने बॅटिंग केली आणि त्याला साथ तितकीच सुंदर दिली, ती म्हणजे राहुलने. एक राहुल बाद झाला कॅप्टन, परंतु त्यानंतर राहुल आला आणि त्याने जो सेटअप, एक टेम्पो सेट केला होता दोघांनी मिळून, तो टेम्पो चांगला सेट झाला आणि धावफलक चांगलं एक ठिकाणी येऊन पोहोचले. परंतु ओव्हरऑल श्रीकांतचा देखील परफॉर्मन्स चांगला राहिलाय, त्याने देखील कमबॅक केलाय. पुढचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. मिस टाइम झालाय. सुनील आहे तिथे, परंतु दुसरा क्षेत्ररक्षक चांगला झेल. अक्षय उत्कृष्ट झेल, संघ मालक स्वतः झेल टिपतायत. शेवटच्या चेंडूवरती येते विकेट आणि प्रथम फलंदाजी करत असताना प्रत्युष गोरेश 11 या संघाचा कर्णधार ज्या पद्धतीने बोलला की 60 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील, 59 धावापर्यंत मजल मारले आणि 60 धावांचं लक्ष उभं केलंय एडीके चॅम्पियन्स या संघासमोर. जाऊयात टॉस का बॉस मध्ये जिथे जोडलेत आशिष सर, प्लीज वेलकम. संजय पाटील, अध्यक्ष STM वॉरियर्स, STM वॉरियर्स, बरोबर का शिवशंभू, हां, आणि नवलाई स्पोर्ट्स रेट्रेवारणाचे संघमालक. ते शिवशंभू प्रतिष्ठान आहे, शिवशंभू प्रतिष्ठान अध्यक्ष आहे. चला नेक्स्ट मॅच. ठीक आहे, आले त्यांचा अभिनंदन. टॉसच्या दिशेने जाऊया. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेअंतर्गत शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 6 अनुभवत आहे आणि आजचा अंतिम दिवस. आज अंतिम दिवसातल्या काही लढती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील, जिथे आपण पाहायला गेलं तर नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर गौरेश 11 आणि एडिकेट चॅम्पियन ही मॅच. चला दोन्ही कॅप्टन या टॉस साठी.
प्रत्युष गौरेश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये एडीके चॅम्पियन. ही मॅच मात्र आजच्या दिवसामध्ये तिसरी मॅच नक्कीच पाहायला मिळेल. माफ करा, यश 11 आणि लक्ष्मण 11 चौथी मॅच. चेक. त्याचबरोबर STPL 2026 शावडी तालुका प्रीमियर लीग मध्ये शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय आदरणीय संजयजी पाटील साहेब, त्याचबरोबर ते नवलाई स्पोर्ट्स रेट्रे या संघाचे संघ मालक आहेत, त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. हेड कॉल केलाय, आला हेड. टॉस जिंकला यश 11 संघाने. महत्वाचा निर्णय. बॉलिंग करणार आहे मी. कालच्या दिवसापासून आपण पाहायला गेलं तर ही क्रीडा स्पर्धा अनुभवताय. आतापर्यंत किती मॅच जिंकलात? एक जिंकलो, एक हारलोय कालच्या दिवसामध्ये. आज काय वेगळी रणनीती आखली? रणनीती तर खूपच आखलेली आहे. आज काही करून दोन्ही मॅचेस जिंकणार आणि टेबलमध्ये टॉपमध्ये राहणार. कुठेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल फिल्डिंग करत असताना? 40च्या आतमध्ये यांना थांबवणार आम्ही. काही करून, कसंही करून, जीव तोडेल, काही करेल, पण 40च्या आतमध्ये यांना थांबवणार 100%. खूप चांगलं वक्तव्य केलंय. थांबवण्याचा प्रयत्न आहे, काय सांगाल? बॅटिंग करायची आहे. समोरची टीम चांगली आहे. आम्ही क्रिकेट चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. फक्त आतमध्ये सर्कलमध्ये काय गेम होतो तो क्रिकेट खेळल्यानंतर समजतो. नक्कीच. कालच्या दिवसापासून तुम्ही किती मॅच जिंकलाय आणि किती मॅच लॉस आहेत? एक मॅच जिंकलो, एक मॅच लॉस आहे. म्हणजे सेम पॉईंट मात्र नक्कीच पाहायला मिळतात दोन्ही टीमकडनं. आज काहीतरी वेगळी रणनीती आखली आहे का, किंवा काही टीममध्ये बदलाव केला आहे? सेम कॉम्बिनेशननुसार आम्ही खेळणार आहे, कारण का प्लेअरचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. क्रीडा स्पर्धेकडे कशा पद्धतीने पाहत आहे? स्पर्धा खूप छान आहे आणि एवढं कमिटीने याच्यात कष्ट केलं आहे ना. प्रत्येक मेंबरनी स्वतःचं 100% रात्रीचा दिवस केला या स्पर्धेसाठी कमिटीने. नक्कीच, कारण ज्या पद्धतीने मात्र एक 360 मैदान नक्कीच पाहायला मिळतंय. साहेब माझ्यासोबत आहे. कशा पद्धतीने साहेब पाहताय आणि खेळाडूंना काय शुभेच्छा द्याल? काय नाही, बरं वाटते जरा इथं आल्यानंतर, आणि सगळ्या खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल खूप खूप मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि खेळ म्हणजे चांगल्या पद्धतीनं खेळ चालू आहे हे बघून मला खूप बरं वाटलं. अभिनंदन सगळ्यांचं मी करतो. आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी करून पुढं टार्गेट असल्यानंतर खेळायला पण जरा मजा येते. त्यानिमित्तानं सर्वांनी चांगली कामगिरी करून विजेतेपद कोण घेत आहे आता ते आपल्याला आतुरता लागलेलीच आहे. त्याबद्दल आता बघू संध्याकाळपर्यंत काय होतं आहे कसं आहे. धन्यवाद. जास्त वेळ घेणार नाही. टॉस इथे जिंकलाय यश 11 संघाने. टॉस जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजी करू असं सांगितलं आहे आणि लक्ष्मण 11 संघाला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलेत. वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि भरत सरांकडे जाऊयात. थँक्यू सो मच. थँक्यू अशेष सर. पहिली धाव येते संजय यांच्या बॅटमधून. सुनील रेवे आलेत. हार्ड हिटर फलंदाज. 60 धावांचा पाठलाग, मोठं लक्ष्यचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीची जोडी उतरले. फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू स्वतःला ब्लॉक करून घेतला. डॉट बॉल येतोय. राहुल सहजासहजी हात खोलून देत नाहीये. पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर एक आणि हा देखील डॉट बॉल. आपण का बसलाय. चेंडू खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तो चुकी करणार नाहीये. विकेट. सुनील बाद झालाय. खूप लवकर बाद होतोय तो. शेवटपर्यंत खेळणं गरजेचं होतं. खूप मोठ्या धावांचा संघ पाठलाग करतोय. मान्य आदरणीय संजयजी पाटील साहेब, शिवशंभू प्रतिष्ठान अध्यक्ष आणि नवलाई स्पोर्ट्स रेट्रे या संघाचे ते संघ मालक आहेत. अतिथी कक्षामध्ये ते उपस्थित आहेत. त्यांच्या नजरेतून आपण या खेळाचा आनंद घेतोय. अगुटप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ पूल केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये.
चेंडू अगदी सीमेवरती पडला की काय पंच काय दर्शवतील थोडासा चर्चा केली जाईल, विचार केला जाईल. ओ हा षटकार आहे, क्या बात आहे, टिपिकल संजय च्या बॅट मधून हा षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने धावफलक 8, एक विकेट आणि धावफलकावरती 8. एडीके चॅम्पियन्स 60 धावांचा पाठलाग करतोय. सुनील बाद झालाय, परंतु जेवढ्या डेप्थ पर्यंत या मैदानावरती उभा राहील खेळाडू तितकी बॅटिंग चांगली होते. ती आपण राहुलच्या खेळीमध्ये आपण पाहिलं असेल फर्स्ट इनिंग्समध्ये. अँड हिटमॅन सूरज त्याची आपण एक इनिंग्स पाहिली असेल. 8 धावफलकावरती जोडलेत, एक विकेट गेले. फिरकीचा जादूगार राजू आलाय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल पाहतोय. डीप पॉइंट घेतलाय, त्याला हटवून एक गली घेतली. पॉइंटला थोडासा वाईडिश घेतलाय, एक डीप एक्स्ट्रा कव्हर. चांगलं क्षेत्ररक्षण, पहिलाच बॉल, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय डीपला. राहुलचं थोडंसं फंबल, परंतु रिकव्हरिंग चांगली राहिले. गुड रिकव्हरिंग, परंतु 2 धावा घेण्यापासून थांबवणार नाहीयेत. 2 धावा येत आहेत. धावफलक 8 वरून पोहोचेल 10. मिस्टाईम जरूर झालाय, परंतु चेंडू गॅपमध्ये जाईल. वॅकेंट रिझन. 1 बाउन्स 2 बाउन्स. चांगले कलेक्शन. धावा निश्चित स्वरूपात धावून कंप्लीट केल्या जातील. 2 रनिंग बिटवीन द विकेट चांगली. राजू हात खोलून दिलेले नाहीयेत. लाईन ऑफ द पिच. चेंडू चांगला हाताळला जातोय. गुड लेंथवरती जसा स्पॉट होतोय थोडा राईज होतोय चेंडू. दोन्ही वेळेस चेंडू बाहेर काढलाय त्याने. चांगला लेग कटरचा वापर. खोल टप्प्याचा चेंडू. व्हेरिएशन पाहायला मिळाले सातत्याने राजू यांच्याकडून. पुन्हा एकदा चेंडू जाईल राहुलकडे. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल. 13 स्ट्राईकवरती असेल संजय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 7 धावावरती ते खेळत आहेत आतापर्यंत. हा देखील फटका चांगला आहे. थोडासा मिस टाइम झालाय. कॅप्टन राहुल आणि कप पकडेल तो. कॅप्टनची झेल. विकेट. संजय जाधव बाद. 7 धावा त्यांच्या बॅटमधून. मोठी विकेट, मोठा कोलॅप्स. सर रवींद्र मिडल ऑर्डर सेट करणारा फलंदाज. फुलटॉस बॉल. स्विंग अँड मिस. चेंज ऑफ द पेस. गतीमधील परिवर्तन. व्हेरिएशनचा बादशाह मिस्टर राजू. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडू बाहेर काढले होते. लेग ब्रेक, त्यानंतर यॉर्कर, त्यानंतर स्लोवर डिलिव्हरी. हा देखील मिस टाइम झालाय. खूप उंच गेलाय चेंडू. राहुल आणि त्याच्या जोडीला, परंतु कॅच ड्रॉप होते. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. कॅचेस विन द मॅचेस. यू ड्रॉप द कॅचेस, यू नॉट विन द मॅचेस. हे जे सूत्र आहे क्रिकेटचं, हे पाळणं गरजेचं आहे. आणि STPL मध्ये या सूत्रावरती तुम्हाला ठाम राहणं गरजेचं आहे. धावफलक पोहोचेल 15 या आकड्यावरती. आणि 2 मोठे विकेट गेलेत सुनील आणि संजय. सुनील जो शून्यावरती बाद झालाय. अगदी भोपळा देखील त्याला फोडून दिला नाही. आणि संजयच्या बॅटमधून आल्या मात्र 7 धावा. 2 षटकानंतर धावफलक पोहोचेल 15 या आकड्यावरती. इथून पुढचे प्रत्येक सामने तुमचं या स्पर्धेमधील अस्तित्व टिकवणार राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघासाठी हा सामना जिंकणं गरजेचं असेल.
अजित आलाय, 2 फिरकीपट्टू घेऊन संघ उतरलाय. चांगली रणनीती, अजितचं स्वागत केलंय. चेंडू जातोय स्टँड मध्ये, स्टँड अँड डिलिव्हर्ड, षटकार. अक्षयच्या बॅटमधून हा षटकार आलाय. अजित यांचं आल्या आल्या स्वागत केलंय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, क्या बात आहे. ओ हो, खूप उंच गेलाय, आकाशाला बुक्की मारून सीमारेषा बाहेर, बॅक टू बॅक मोठी हिट आले. अक्षयच्या बॅटमधून षटकार येतोय. धावफलक पोहोचले 27 आकड्यावरती. पहिली षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल का? अजित जोंधळे सूरज सारखा माथ्याभर गोलंदाज आहे, 2 विकेट गेल्या होत्या, तिथे तोला गोलंदाजी करणं गरजेचं होतं का? डेप्थ ओव्हर साठी थांबलेला आहे. काय रणनीती असेल? प्रत्येक मॅचची कहाणी वेगळी असते रणनीती, कारण की समोरचा खेळाडू पाहून रणनीती आखावी लागते. युद्धात उतरताना संपूर्ण सामर्थ्य घेऊन उतरावं लागतं. यावेळेस फटका फसलाय. ओ फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थोडा बंबल कॅच पाहायला मिळाला असता जरूर, पण तो कॅच ड्रॉप होते. 2 धावा धावून कंप्लीट होत आहेत अक्षयच्या बॅटमधून. या महत्त्वपूर्ण 2 धावा. धावफलक पुढे पोहोचेल 29. 60 धावांचा संघ पाठलाग करतोय. हा देखील फटका चांगला आहे, कव्हरला आहे क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स, चांगलं कलेक्शन. पैकी वेगळीच फेकली आहे अलॉंग द ग्राउंड. आपल्या कोल्हापूर भाषेत त्याला सरपट्टी बोलतात. सरपट्टी चेंडू फेकलाय. हे असे मुवमेंट्स असतात क्रिकेटमध्ये, आणि एक मुवमेंट्स जगणे गरजेचं आहे. आयुष्यामध्ये इतरांवरती प्रेम तुम्ही करण्यापेक्षा स्वतःवरती प्रेम करा, कारण की जीवनाचा आनंद घेणं गरजेचं आहे. आयुष्यात दुसऱ्यांच्या रस्त्यामध्ये काटे टाकण्यापेक्षा आपण फुले जरी टाकू शकत नसेल ना, तर कुणाच्या रस्त्यामध्ये काटे टाकू नका. आणि काटा काढणार हा षटकार आलाय. हो, काय षटकार आहे, षटकार आलाय. अप्रतिम स्ट्रोक. धावफलक पुढे पोहोचेल 36 या आकड्यावरती. 36. चांगली बॅटिंग, खूप महागडे षटक ठरते अजितचं. ऑलरेडी 3 षटकार आलेत रवीच्या बॅटमधून. मिस्टर रवींद्र, हो, पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस वेग ठेवला, अतिरिक्त बाउन्स देखील राहिलाय. डॉट बॉल. चला, थोडं स्पीडअप मध्ये पाणी पोहोचवायचंय, विनंती असेल माझी. धावफलक पोहोचलेला आहे 36. 36. 6 चेंडू 24 धावांची गरज. ही मॅच बनू शकते. पहिल्या 2 चेंडूवरती या मॅचची संपूर्ण कहाणी असेल. रवी ज्याच्या बॅटमधून षटकार आलेले आहेत, अक्षयच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, परंतु शेवटचं षटक आहे, धावा रोखायच्या आहेत. कर्णधार कोणाकडे जाईल? फास्ट गोलंदाजाकडे जातील का फिरकीपट्टूकडे जातील? कारण की एक फिरकीपट्टू चांगला सक्सेस राहिले राजू, परंतु त्यानंतर अजित आले. अजित थोडासा सुरुवात खराब राहिली, परंतु शेवट मात्र डॉट बॉलने केलाय त्याने, त्यामुळे जे इक्वेशन आहे ते थांबवलंय. 6 चेंडू 24 धावांची गरज, आणि फास्टरकडे गेलेत यावेळेस कर्णधार राहुल. अजय आलाय, नावातच जय आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, अतिरिक्त बाउन्स, आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. 6 चेंडू 23 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल, लाईन ऑफ द पिच पडल्यानंतर पायावरती चेंडू आदळतोय. एक धाव येते लेग बाईच्या स्वरूपामध्ये. 5 चेंडू 22 धावांची गरज, आणि स्ट्राईकवर असेल रवी. रवीवरती संपूर्ण मॅच असेल. मारायचे असतील तर 4 मोठे हिट मारावे लागतील. मिस टाइम झालाय चेंडू, परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाईल चेंडू. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने जातोय. मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळला डाव, विकेट. रवी धावचीच्या स्वरूपात परततोय. आता मात्र या मॅच मध्ये पकड मजबूत केले प्रत्युष गोरेश 11 या संघाने.
राजू आलेत आणि 4:21ची गरज आणि राजू हे तो मुमकिन है, कारण की राजूने असे कित्येक अडचणीतून संघाला तारलंय. यावर्षीचा हंगाम देखील चांगला राहिला आहे. 4:21ची गरज आणि हेलिकॉप्टर चांगल्या पद्धतीने खेळतो हा फलंदाज, परंतु अजयने चांगली सुरुवात केली. एक विकेट जी महत्व होती ती रनआउटच्या स्वरूपात जरी आली असेल तर मॅचचं मोमेंटम शिफ्ट करणारी ती विकेट आहे. ओ बॅकफुटला गेले आणि स्टेट मध्ये फटका मारण्याचा प्रयत्न राहिला. स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. आता मात्र या मॅचमध्ये प्रत्युष गोरेश 11 या संघाची पकड मजबूत दिसते. अनइजिबल कोणतीही डिलिव्हरी ते हाताळायची नाही. लीगल डिलिव्हरी जर हाताळल्या तर मॅच तुमच्या बाजूने. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक आले होते. पदयात्रा पाहिली परंतु त्या यात्रेमध्ये दम नव्हता. आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगली बॅटिंग राहिली, चांगली स्टार्ट दिली होती. अजित लवकर बाद झाला होता, राहुल बाद झाला होता, परंतु त्यानंतर आला बडे मंच का सरपंच हिटमॅन. चांगल्या धावा जमवल्या. पाठलाग करत असताना हो गेंद तारामंडल में लहराती हुई, दूरी भी है, 6 रन की मंजुरी भी है. नो एंट्री मध्ये एंट्री केले, अगदी मैदानाच्या बाहेर फटका मारलाय. हा षटकार येतोय. धावफलक पोहोचले 45 आकड्यावरती. एक चेंडू 15 धावांची गरज. बॉल लवकर पोचवायचा आहे, विनंती असेल. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक अँड ओ हो अप्रतिम. आम्हाला वाटत होतं की निश्चित बाउंड्री क्लिअर केली, परंतु हाईटचा चांगला वापर. अजित याने निश्चित स्वरूपात या धावा वाचवलेत. चांगला एफर्ट राहिला, चांगलं जजमेंट आणि ते सहजरित्या हा सामना जिंकतोय तो म्हणजे प्रत्युष गोरेश 11 हा संघ. शेवटच्या चेंडूवरती मात्र एक धावाले. षटकार जातो की काय हा प्रश्नचिन्ह होता, परंतु उत्तर दिलं अजितने. चांगला स्टॉप. कोण आहे प्लेयर? याच्यातले कोण बॉलिंग बॅटिंग कोणी केले का वरती? राहुल दळवी ना. ओव्हरऑल वेल परफॉर्मन्स. 2 teams gives the best, but प्रत्युष गुरेश 11 या संघाने बाजी मारले आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच राहुल दळवी ठरतोय. चांगली बॅटिंग आणि हा संघ देखील विजयाच्या जर भूमिकेत पाहत असाल तर